हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुंबई सिटी हॉस्पिटल. विजयने आधीच संपूर्ण हॉस्पिटलमधील अनावश्यक लोकांना बाहेर जाण्यास सांगितलं होतं. सर्व डॉक्टरांना सतर्क राहण्याच्या सूचना त्याने आधीच दिल्या होत्या. अविराज अनुषाला आपल्या कुशीत उचलून घेत धावत आत आला. डॉक्टरांची टीम तात्काळ पुढे आली. त्यांनी पटकन अनुषाला स्ट्रेचरवर झोपवलं आणि तिला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. अविराजही त्यांच्या मागे आत जाणारच होता. तेवढ्यात विजयने त्याचा हात धरून त्याला थांबवलं. अविराजचे कपडे पूर्णपणे अनुषाच्या रक्ताने माखले होते. त्याचे हातही रक्ताने लाल झाले होते. डॉक्टरांनी अनुषाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेताच दरवाजा बंद झाला आणि बाहेरचा लाल दिवा पेटला. ऑपरेशन थिएटर बाहेर अविराज एकटक त्या बंद दरवाजाकडे पाहत उभा होता. विजय आणि श्रेया देखील तिथेच होते. विजय अविराज जवळ गेला, त्याला बाजूला नेऊन बसवत म्हणाला, "राज, इथे बस. अनु ठीक होईल. काहीच होणार नाहीये तिला. सगळं नीट होईल." अविराज घाबरलेल्या नजरेनं आपल्या हातांकडे पाहत थरथरत्या आवाजात म्हणाला, "खून. माझ्या हातावरचं खून बघ विजय. हे माझ्या अनुषाचं रक्त आहे. माझ्यासमोर तिला गोळी लागली आणि मी काहीच करू शकलो नाही. माझ्या छातीत डोकं टेकून होती ती आणि हळूहळू तिचा श्वास थांबला." अविराजची अवस्था पाहून विजयचा संयम सुटला. त्याने त्याला एक जोरात चापट मारत म्हटलं, "राज, शुद्धीवर ये. काय बडबड करतोयस? तिला काहीही झालेलं नाहीये. ऐकतोयस ना तू?" आणि तेवढ्यात अविराजने विजयला घट्ट मिठी मारली आणि भरलेल्या गळ्याने म्हणाला, "विजय, जर तिला काही झालं तर मी जगू शकणार नाही. मी मरून जाईन." विजय त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला म्हणाला, शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात राधिकाजी धावत तिथे आल्या. त्यांच्या मागे ऋषभही होता, जो त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण अनुषाला गोळी लागल्याचं ऐकताच त्या पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. राधिकाजी आल्याचं पाहत विजय अविराजपासून थोडा दूर झाला आणि पटकन पुढे जाऊन त्यांना सावरत म्हणाला, "मॉम, शांत व्हा. प्लीज, सगळं ठीक होईल. डॉक्टर आत आहेत. ते आपलं काम करत आहेत." आणि त्यानंतर राधिकाजी हुंदके देत रडत होत्या. विजयचा हात घट्ट पकडत त्या म्हणाल्या, "माझी मुलगी, तिला अचानक काय झालं रे? दुपारीच तर तिच्याशी बोलले होते मी. किती आनंदात होती ती." आणि त्यानंतर विजयने पुन्हा त्यांना सावरत म्हटलं, "मॉम, स्वतःला सावरायला हवं. राजची अवस्था बघा. मी त्याला असं कधीच पाहिलं नाही. आपल्याला सगळ्यांनी मिळून त्याला धीर द्यावा लागेल." आणि त्यानंतर विजयच्या बोलण्यावर राधिकाजींची नजर जवळच बसलेल्या आपल्या मुलाकडे गेली. अविराज एकटक समोर पाहत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना उरलेली नव्हती. जणू त्याच्यातील सगळं जीवनच निघून गेलं होतं. तो एखाद्या जिवंत पुतळ्यासारखा दिसत होता. मुलाची ही अवस्था पाहून राधिकाजींनी स्वतःला सावरलं. डोळ्यातील अश्रू पुसले आणि अविराज जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, "काय झालं रे माझ्या बाळा? तिला काहीच होणार नाही. बघ, देव सगळं नीट करतील. त्या निरागस जीवावर ते कधीच अन्याय करणार नाहीत." आईच्या तोंडून देवाचं नाव ऐकताच अविराजचा संताप उसळला. तो जोरात ओरडून म्हणाला, "काय म्हणालात आई? देव? कोणते देव? आणि ते तिच्याशी वाईट करणार नाहीत? आजवर तिच्यासाठी त्यांनी काय चांगलं केलं आहे? आयुष्यभर तिच्याकडून सगळं काढून घेतलंय त्यांनी. काही दिवस माझ्यासोबत हसत खेळत जगली, तर तेही सहन झालं नाही. आता तिचा जीव घ्यायलाच निघालेत." असं म्हणत तो संतापाने तिथून निघून गेला. हॉस्पिटलमधील मंदिरात अविराज संतापाने थरथरत मंदिरात आला. समोर असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर रोखून पाहत तो म्हणाला, "माझ्या आणि माझ्या अनुषाच्या आनंदाशी नेमकं काय वैर आहे तुमचं? आमच्याकडचं सगळं आधीच हिरावून घेतलं आहे आणि आता थोडंसं सुख मिळालं तर तेही पाहवत नाही का तुम्हाला?"
आणि त्यानंतर तुम्ही माझ्याकडून माझे बाबा हिरावून घेतले आणि तेव्हा मी काहीच करू शकलो नाही. पण आज मी तुम्हाला चॅलेंज देतो. हिम्मत असेल तर माझी अनुषा माझ्यापासून हिरावून दाखवा. तिच्या आणि मृत्यूच्या मध्ये तुम्हाला नेहमी मीच उभा दिसेन. हे अभिराज सिंग राठोडचं वचन आहे. तिच्यासाठी जगातील सर्वोत्तम डॉक्टर घेऊन येईन, पण तिला साधी आजही लागू देणार नाही. अभिराज हे बोलत असतानाच तिथे ऋषभ धावत आला. तो खास अभिराजला शोधत होता. धापा टाकत तो म्हणाला, बॉस बॉस डॉक्टर म्हणाले आहेत की मॅडमचं खूप रक्तस्राव झालाय. त्यांना तातडीने ब्लड लागणार आहे. हे ऐकताच अभिराज चिडून म्हणाला, मग माझा चेहरा कशाला पाहतोयस? जा आणि लगेच ब्लडची व्यवस्था कर. थोडा घाबरत ऋषभ म्हणाला, बॉस हॉस्पिटलच्या ब्लड बँकेत सध्या मॅडमच्या ग्रुपचं ब्लड उपलब्ध नाही. बाहेरून मागवावं लागेल. आणि त्यावेळी हे ऐकून अभिराज हादरला. व्हॉट? ब्लड नाहीये? बाहेरून आणायला खूप वेळ लागेल आणि मी सुद्धा आता तिला ब्लड देऊ शकत नाही. माझ्या रिपोर्टमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. इतकं बोलून त्याने फोन काढला आणि कुणाला तरी कॉल करत म्हणाला, मला पुढच्या 15 मिनिटात सिटी हॉस्पिटलमध्ये ए पॉझिटिव्ह ब्लड हवंय. कसंही करून आणा. आय डोंट केअर. तेवढ्यात मागून एक आवाज आला, त्याची गरज पडणार नाही. अभिराज आणि ऋषभ दोघांनीही आवाजाच्या दिशेने पाहिलं तर रंश समोर येत होता. आणि त्यावेळी अभिराज काही बोलण्याआधीच रंश म्हणाला, ब्लड बाहेरून आणायची गरज नाही. माझा सुद्धा ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे. मी सिलीला ब्लड देतो. इतकं बोलून तो वेळ न दपडता ऋषभ सोबत ब्लड देण्यासाठी निघून गेला. काही वेळानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर सगळेजण तिथे बसून किंवा उभे राहून डॉक्टरांच्या बातमीची वाट पाहत होते. तेवढ्यात ऋषभ धावत आत आला आणि 2 ब्लडच्या बाटल्या बाहेर उभ्या असलेल्या नर्सकडे दिल्या. त्या बाटल्या घेऊन नर्स आत गेली. तेवढ्यात रंश बाहेर आला. तो थोडा डगमगत चालत होता. त्याला पाहताच अभिराज पटकन त्याच्याकडे गेला. त्याला धरून एका खुर्चीवर बसवत ऋषभला म्हणाला, लवकर याच्यासाठी काहीतरी खायला आण आणि ज्यूस किंवा गरम दूध मिळालं तर तेही घेऊन ये. अरे नाही प्रेसिडेंट राठोड, त्याची काही गरज नाहीये, मी ठीक आहे, रंश म्हणाला. अभिराज काही बोलणार इतक्यातच राधिकाजी म्हणाल्या, असं कसं चालेल बेटा? तू आत्ताच इतकं रक्त दिलंस. तुला विश्रांती आणि खाणं गरजेचं आहे. मग त्या ऋषभकडं पाहत म्हणाल्या, अजून कशासाठी उभा आहेस? लवकर जा. आणि त्यावेळी ऋषभने मान हलवली आणि लगेच निघून गेला. त्याच्या मागोमाग श्रेयाही तिथून निघू लागली. तिला पाहून विजय तिच्या मागे गेला आणि तिचा हात धरून थांबवत म्हणाला, श्रेया तू कुठे चालली आहेस? आणि त्यावेळी श्रेयाने झटकन आपला हात सोडवत रागात म्हणाली, माझं नाव तुझ्या तोंडून घेऊ नकोस. तुमच्यामुळे आज अनुची ही अवस्था आहे. आणि त्यावेळी हे ऐकून विजय धक्क्यात म्हणाला, माझ्यामुळे? तू काय बोलतेस श्रेया? यावेळी श्रेया ओरडत म्हणाली, हो तुमच्यामुळेच. तुमच्या दुश्मनीमुळेच हे सगळं झालं आहे ना. आज ज्या ठिकाणी अनु आहे तिथे मीही असू शकले असते विजय. माझा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे. तुम्ही कधी विचार केलात का, जर तुम्ही थोडेही उशिरा पोहोचला असतात तर त्या जनावराने अणूचं काय केलं असतं? विजयकडे उत्तर देण्यासाठी शब्दच उरले नव्हते. त्याने नजर खाली झुकवली. त्याला असं पाहून श्रेया पुढे म्हणाली, मी स्पष्ट सांगते विजय, आज अनुच्या जीवाला काही झालं
तर हे लक्षात ठेवा, आजपासून माझं आणि तुमचं नातं कायमचं संपलं. मला विसरून जा, असं म्हणत ते तिथून निघून गेली. श्रेयाचे शेवटचे शब्द ऐकून विजयच्या पायाखालची जमीनच सरकली. सुमारे 2 तासानंतर ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. त्यांना पाहताच अविराज धावत पुढे गेला. डॉक्टर, ती कशी आहे? ती ठीक आहे ना? तो काळजीने विचारत म्हणाला. डॉक्टरांनी अविराजकडे पाहून विचारलं, पेशंट तुमची काय लागते? शी इज माय वाईफ. अविराजने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं. ते ऐकून डॉक्टर गंभीर स्वरात म्हणाले, त्यांचं खूप रक्तस्राव झालेला आहे, पण योग्य वेळी ब्लड मिळाल्यामुळे आणि गोळी काढता आल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. मात्र हे ऐकताच अविराजने डॉक्टरांचा खांदा पकडत घाबरून विचारलं, मात्र काय डॉक्टर? काय झालं आहे? पण त्यांना अजून शुद्ध आलेली नाहीये आणि त्यांची सध्याची अवस्था पाहता पुढील 24 तासात जर त्यांना शुद्ध आली नाही तर त्या कोमामध्ये जाण्याची शक्यता आहे, असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आणि ते तिथून निघून गेले. डॉक्टरांचे शब्द ऐकताच राधिकाजींच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्या तिथल्याच फरशीवर कोसळल्या. रंश आणि विजयने तात्काळ त्यांना सावरत बसवलं. इकडे अविराज मात्र पाषाणासारखा तिथेच उभा राहिला होता. डॉक्टरांनी बोललेली प्रत्येक गोष्ट त्याच्या कानात घुमत होती आणि डोळ्यांसमोर अनुषाचा चेहरा फिरत होता. काही वेळानंतर हॉस्पिटलच्या VIP वॉर्डमध्ये अनुषाला ऑपरेशन थिएटरमधून VIP वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. तिच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क होता. हाताला सलाईन आणि ड्रिप्स लावलेल्या होत्या. बाजूला ठेवलेल्या हार्ट रेट मॉनिटरवर तिची हृदयाची गती दिसत होती, अतिशय मंद. तिच्या हॉस्पिटल ड्रेसचा वरचा भाग एका बाजूने खांद्यापर्यंत खाली करण्यात आला होता, कारण तिथे जखमेवर पट्टी बांधलेली होती. बोटांमध्ये ड्रिप्स होत्या. जणू ती जिवंत मृतदेहासारखी निष्प्राण पडली होती. फक्त श्वास चालू होते, तेही अत्यंत हळू. अनुषाच्या वॉर्डचे दार उघडले आणि अविराज जड पावलांनी कसाबसा आत आला. तिला अशा अवस्थेत पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती. तरीही तो तिच्या जवळ गेला आणि बेडच्या शेजारी बसून तिला नुसताच पाहत राहिला. जणू तिला स्पर्श करायलाही त्याला भीती वाटत होती. कुठे काही बरं वाईट होईल या भीतीने काहीही न बोलता तो बराच वेळ तिथेच बसून अनुषाकडे पाहत राहिला. तेवढ्यात वॉर्डमध्ये राधिकाजी आल्या आणि त्यांच्या मागे सगळे. अनुषाची अवस्था पाहताच राधिकाजी स्वतःला सावरू शकल्या नाहीत आणि पुन्हा रडू लागल्या. श्रेयाने तात्काळ पुढे त्यांना धरलं आणि म्हणाली, मॉम, अनु ठीक होईल. तिला लवकरच शुद्ध येईल. तुम्ही बघालच. रंशही अनुषाच्या बेडजवळ उभा राहत तिला पाहत म्हणाला, आणखी किती वेळा आपल्याला तिला अशा अवस्थेत हॉस्पिटलच्या बेडवर पाहावं लागणार आहे प्रेसिडेंट राठोड, तेही तुमच्याचमुळे. रंशचे शब्द ऐकून सगळ्यांच्या नजरा अविराजकडे पडल्या, पण अविराजने एक शब्दही उच्चारला नाही, कारण कुठेतरी तो स्वतःलाच या सगळ्यासाठी जबाबदार मानत होता. याआधीही त्याच्यामुळेच दुखावल्यावरच अनुषाची तब्येत खालावली होती आणि यावेळीही तर ती थेट मृत्यूच्या दारात जाऊन उभी राहिली होती. कोणाकडूनही उत्तर न मिळाल्याने श्रेया पुढे म्हणाली, रंश, चूक त्यांची नाहीये, चूक त्यांची आहे. त्यांच्या वैरामुळे आज अनुची ही अवस्था झाली आहे. आणि त्यावेळी असं म्हणत तिने घृणाभावाने विजयकडे पाहिलं. श्रेयाची ती नजर विजयला सहन होत नव्हती. त्याच्या मनात एक विचित्र टोचणी लागली, पण तो काहीच बोलू शकत नव्हता. आणि त्यावेळी आपले बोलणे पूर्ण करून श्रेया
राधिकाजींना सोबत घेऊन बाहेर निघून गेली. हळूहळू सगळेच बाहेर गेले. आता वॉर्डमध्ये फक्त अभिराज आणि अनुषा उरले होते. अभिराजने थोडी हिंमत एकवटली आणि अनुषाच्या ड्रिप्स लावलेल्या हाताला अलगद आपल्या हातात घेत हलकेच कुरवाळू लागला, जसं तो पूर्वी करत असे. शेवटी तो हळू आवाजात बोलला, आणखी किती त्रास देणार आहेस मला? सांग ना, आता तरी काय हवंय तुला माझ्याकडून, की असं करत आहेस? मी तर तुला माझ्या मनातली गोष्टही सांगितली आहे ना. त्या दिवशीच आय लव्ह यू म्हटलं होतं मी. अजून कोणती हट्ट पूर्ण करायची आहे तुला? काय हवंय तुला सांग. व्हाईट चॉकलेट्स आणू? आणि पांडा टेडी आधीच्यापेक्षा मोठा? ठीक आहे, आता मी कधीच तुझ्या मुलाला ओरडणार नाही, ओके? आणि तुला रोज गुड मॉर्निंग आणि गुड नाईट किसेस देईन, लक्षात ठेवून. प्रॉमिस. फक्त एकदा डोळे उघड. हे बोलत असताना त्याच्या भरलेल्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब खाली पडला. त्याने पटकन डोळे पुसले, पण पुन्हा डोळे भरून आले. यावेळी थोडा जोरात म्हणाला, खूप झालं आता बच्चा, अजून नाही. तुला समजत नाहीये का? तुला असं पाहून माझी काय अवस्था होते आहे? मला नीट श्वासही घेता येत नाहीये. का असा त्रास देतेस मला? प्लीज डोळे उघड आणि एकदा अवी म्हणून हाक मार. प्लीज बच्चा, मला असं ठेवू नकोस प्लीज. आय लव्ह यू, आय लव्ह यू असं म्हणत तो रडतच अनुषाच्या हातावर आपलं डोकं टेकून बसून राहिला. त्यालाही कळलं नाही तो किती वेळ तसाच बसून राहिला होता. या एकाच आशेवर की अनुषाला शुद्ध आली तर ती सगळ्यात आधी आपल्या अवीला शोधेल आणि तो तिच्या आसपास दिसला नाही तर ती घाबरून जाईल. दुपारची वेळ झाली. अभिराज तसाच डोके खाली घालून अनुषाच्या शेजारी बसला होता. तेवढ्यात त्याला अनुषाच्या अंगात थोडीशी हालचाल जाणवली. त्याने लगेच मान वर करून पाहिलं तर अनुषाचे हात हळूहळू हलत होते. हे पाहताच जणू अविराजच्या जीवात जीव आला. तो पटकन अनुषाच्या जवळ गेला आणि ती काही बोलते आहे का हे ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. अविराजला खात्री होती की अनुषा त्याचंच नाव घेत असेल आणि त्यावेळी त्याने जसा आपला चेहरा अनुषाच्या जवळ नेला तसाच तिच्या ओठातून निघालेलं नाव ऐकून तो तिथेच थबकला. त्याच क्षणी जणू त्याचं संपूर्ण जगच थांबलं होतं. अनुषाने जे नाव घेतलं होतं ते होतं साहिल. आणि त्यानंतर अविराज तसा स्तब्ध उभा राहिला. तेवढ्यात अनुषा साहिलचं नाव घेत असतानाच अचानक डोळे उघडते. तिला शुद्धीवर आलेली पाहून अभिराज सगळं विसरून गेला. त्याला वाटलं कदाचित अनुषाला जुन्या आठवणी आठवत असाव्यात, म्हणूनच तिने साहिलचं नाव घेतलं असेल. हेच समजून त्याने पटकन अनुषाला धरून बसवत तिला आपल्या छातीत घेतलं आणि भावुकपणे म्हणाला, तुला तुला शुद्ध आली, शेवटी तू डोळे उघडलेस. आणि त्यानंतर तो हे बोलत असतानाच अनुषाने अचानक त्याला स्वतःपासून दूर ढकलत विचारलं, अरे तुम्ही कोण आहात आणि मला अशा पद्धतीने का स्पर्श करत आहात? ती आजूबाजूला पाहत पुढे म्हणाली, आणि मी हॉस्पिटलमध्ये का आहे? मला काय झालं होतं? अविराजच्या तोंडचं शब्दच हरपलं. अनुषा हे सगळं काय बोलते आहे आणि आत्ताच तिने आपल्या अवीला त्यालाच दूर ढकललं. तू मजाक करत आहेस ना? अशा परिस्थितीत कोण मजाक करतं का? कदाचित ती थट्टा करत असावी असं समजून अविराज पुन्हा तिच्या जवळ जात म्हणाला. अविराज पुन्हा तिला स्पर्श करताना पाहून अनुषाने पुन्हा त्याचा हात झटकून दूर केला. स्वतःला ब्लँकेटमध्ये लपवत थोडी घाबरत ती म्हणाली, तुम्ही कोण आहात आणि मला वारंवार का स्पर्श करत आहात? मी तुम्हाला ओळखतही नाही.
मग तुमच्याशी मजाक का करेन? आणि त्यावेळी अविराजला काहीच कळत नव्हतं. अचानक असं काय झालं होतं, त्याने लगेच डॉक्टरांना बोलावलं. अविराज डॉक्टरांना बोलावत असल्याचं ऐकताच बाहेर उभे असलेले सगळे आत आले. आणि त्यावेळी राधिकाजींनी अनुषाला शुद्धीत पाहताच धावत तिच्या जवळ गेल्या. तिचा चेहरा हातात घेत प्रेमाने तिच्या कपाळावर हात गालांवर चुंबन देत त्या म्हणाल्या, माझं बाळ, माझं बाळ, तुला शुद्ध आली. आणि त्यांनी अनुषाला मिठीत घेतलं. अनुषाने त्यांना दूर ढकललं नाही, कारण तिच्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळीच आपुलकीची भावना निर्माण होत होती. तरीही ती म्हणाली, तुम्ही सगळे कोण आहात आणि मला काय झालं होतं? त्यावेळी अनुषाच्या तोंडून हे ऐकताच राधिकाजी धक्क्यात तिच्यापासून थोड्या दूर झाल्या आणि अवाक होऊन तिला पाहू लागल्या. तेवढ्यात डॉक्टर आले आणि अनुषाची तपासणी करू लागले. अविराजने काळजीत डॉक्टरांना विचारलं, व्हॉट रॉंग विथ हर डॉक्टर? ती कोणालाच ओळखत का नाहीये? हे ऐकून डॉक्टर आश्चर्यचकित होत अविराजकडे पाहत म्हणाले, काय, यांना कधी काही मेंदूशी संबंधित आजार होता का? आणि त्यावेळी अविराज काही बोलणार इतक्यात अनुषा पटकन म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही डॉक्टर? मला आणि मेंदूचा आजार कधीच नाही. परिस्थिती समजून घेत डॉक्टरांनी तिला शांत करत सांगितलं, हो, तुम्ही ठीक आहात. फक्त तुमची तब्येत सध्या ठीक नाही म्हणून चौकशीसाठी विचारलं. आणि डोळ्यांनी अविराजला बाजूला येण्याचा इशारा केला. डॉक्टर आणि अविराज वॉर्डच्या बाहेर येताच अविराज म्हणाला, यस डॉक्टर, तिला काही ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम होते, पण आता नेमकं काय झालं आहे? त्यावर डॉक्टर म्हणाले, काही तपासण्या कराव्या लागतील. तोपर्यंत खात्रीने काही सांगता येणार नाही. मी लगेच न्यूरोसर्जनला संपर्क करतो. हे सांगून ते निघणारच होते, तेवढ्यात अविराजने त्यांना थांबवत म्हटलं, वेट डॉक्टर, कोणालाही बोलवण्याची गरज नाही. माझी स्वतःची स्पेशल डॉक्टर्स टीम आहे, मी त्यांनाच बोलावतो. असं म्हणत त्याने फोन काढून कोणाला तरी कॉल केला. काही तासानंतर अविराज सगळ्या डॉक्टरांसमोर उभा होता. त्यांच्या हातात अनुषाचे रिपोर्ट्स होते. डॉक्टर आनंद अविराज जवळ येत रिपोर्ट दाखवत म्हणाले, एक वाईट बातमी आहे मिस्टर ASR. प्रत्यक्षात अनुषाला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला आहे. गोळी लागल्यानंतर ती बेशुद्ध पडली होती, त्यावेळेसपासूनच तिचं मन पूर्णपणे रिकामं झालं होतं. त्यामुळे तिला मेंदूशी संबंधित गुंतागुंत झाली. ते पुढे म्हणाले, शुद्धीवर येण्यापूर्वीचा काही काळ तिला अजिबात आठवत नाही. तिच्याशी बोलल्यावर आम्हाला समजलंय की तिला फक्त तिच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसांपर्यंतच आयुष्य आठवत आहे. त्यानंतरचं सगळं ती विसरली आहे. डॉक्टरांचे शब्द ऐकताच अविराजच्या डोक्यावर जणू आभाळ कोसळलं होतं. हे काय अर्थहीन बोलणं आहे? तुम्ही सगळे काय बोलताय? माझी अनुषा मला कशी विसरू शकते? तो थोडा चिडून ओरडत म्हणाला. तेव्हा डॉक्टर आनंद यांनी त्याला शांत करत समजावलं, पहा, सध्या तिची ही अवस्था आहे, पण लवकरच तिला सगळं आठवायला लागेल. मेंदूतील कॉम्प्लिकेशन्समुळे तिला आत्ता काहीच आठवत नाहीये, पण ती नक्की बरी होईल. मात्र तोपर्यंत तुम्ही कुणीही तिला काही आठवण्याचा जास्त प्रयत्न करू देऊ नका, नाहीतर ते तिच्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतं. योग्य उपचारांमुळे ती लवकरच रिकवर करायला लागेल. बाकी सगळं आमच्यावर सोडा. दरम्यान अनुषाच्या वॉर्डमध्ये राधिकाजी आणि सगळे मिळून तिला समजावण्याचा, आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होते की ते सगळे तिचे कोण आहेत, पण अनुषाला काहीच आठवत नव्हतं. ती फक्त एवढंच म्हणत होती की तिला
काहीच आठवत नाहीये आणि तिला सानिया व साहिलला भेटायचं आहे. हे सगळं सुरू असतानाच अविराज तिथे आला. अविराजला पाहताच राधिकाजी त्यांच्या जवळ गेल्या. त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत म्हणाल्या, बाळा, हे सगळं काय झाले? माझ्या मुलीला काय झाले? ती आपल्याला का ओळखत नाहीये? अभिराजने त्यांना सावरत बाजूला बसवलं, पाणी दिलं आणि मग अनुषाकडे जायला निघाला. अविराज पुन्हा स्वतःकडे येताना पाहून अनुषा थोडी घाबरली. ती मागे सरकत म्हणाली, तुम्ही लोक का समजून घेत नाही? मला काहीच आठवत नाहीये. तुम्ही सगळे कोण आहात हेही मला माहीत नाही. तेव्हा अविराजने तिच्या डोळ्यात पाहत शांत सुरात विचारलं, बाळा, खरंच तुला मी आठवत नाहीये? तेवढ्यात मागून श्रेया पुढे येत म्हणाली, अनु, बाकी सगळ्यांना सोड, पण तू यांना कशी विसरू शकतेस? तू आपल्या प्रेमाला कसं विसरू शकतेस? श्रेयाच्या तोंडून हे ऐकताच अनुषाने तिला विचित्र नजरेने पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही काय बोलताय? प्रेम यांच्यावर? मी तर साहिलवर प्रेम करते. अनुषाचं हे वाक्य ऐकताच अविराजला जणू छातीत कुणीतरी धारदार चाकू खुपसल्यासारखं वाटलं. ते दुखणं कुणी दुसऱ्याने नाही तर स्वतः अनुषानेच दिलं होतं. आपल्या समोरच आपल्या प्रेमाने दुसऱ्याचं नाव घेणं याहून मोठं दुःख कदाचित काहीच नव्हतं. तो अजून सावरायचा प्रयत्न करत असतानाच अनुषा पुन्हा म्हणाली, मला मला माझ्या साहिलकडे जायचं आहे. प्लीज सोनी आणि साहिलला बोलवा. मला अजिबात बरं वाटत नाहीये. अनुषाच्या या बोलण्याने सगळेच हादरले. कुणी काही बोलणार तेवढ्यात अविराजचा खोल ठाम आवाज ऐकू आला, रिषव, त्यांना बोलवा. असं म्हणत तो मोठ्या पावलांनी वॉर्डच्या बाहेर निघून गेला. त्या क्षणी त्याची अवस्था काय होती हे फक्त त्यालाच माहिती होतं. थोड्या वेळाने रिषव अविराज जवळ आला. अविराज हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एका बाजूला उभा होता. रिषव थोड्या खचलेल्या स्वरात म्हणाला, बॉस, साहिल आला आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याला मॅडमच्या कंडिशनबद्दल सांगितलं आहे. पण तुमचं आणि मॅडमचं रिलेशन आहे किंवा त्याबद्दल काहीही त्याला काहीच माहिती नाही. हे बोलून तो गप्प झाला आणि त्यानंतर अविराजने फक्त हलकसं म्हटलं आणि विचारलं, आणि सानिया? त्यावेळी सानियाचं नाव ऐकताच रिषवच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. थोड्या रागात तो म्हणाला, तिनं सांगितलंय की ती आता येऊ शकत नाही. तिच्याही आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत. वेळ मिळाला की ती येईल. अनुषाच्या या अवस्थेबद्दल माहिती असूनही सानियाने दिलेलं उत्तर अविराजला अजिबात योग्य वाटलं नाही. तो शांतपणे बाहेर पाहत म्हणाला, बाळाला याबद्दल काही सांगायची गरज नाही. जर तिने विचारलं तर एवढंच सांग, तिच्या कुटुंबात काही समस्या होत्या म्हणून तिला जशी संधी मिळेल तशी ती येईल असं. आणि त्यावेळी कारण काहीही असो, पण अविराजला हे मात्र नक्की माहिती होतं, सानियाचं हे बोलणं जर अनुषाच्या कानावर गेलं तर तिला फार वाईट वाटेल. म्हणूनच त्याने रिषवला सत्य सांगण्यापासून थांबवलं. त्यानंतर अविराजने खिशातून एक फोन काढला आणि रिषवकडे देत म्हणाला, हा बाळाचा जुना फोन आहे. सध्या हाच तिला वापरायला दे. तिच्या नवीन फोनमध्ये आपले सगळे फोटो आहेत. ते पाहून ती पॅनिक होऊ शकते. म्हणून आत्तासाठी तिचा नवीन फोन माझ्याजवळच राहू दे. अविराजचं बोलणं संपताच रिषवने फोन घेतला. तो निघण्यासाठी वळलाच होता. तेवढ्यात अविराजने पुन्हा त्याला थांबवत म्हटलं, आणखी एक, साहिलला सांग, तिला काहीतरी खायला दे, सूप वगैरे. शुद्धीवर आल्यापासून तिने अजून काहीच खाल्लेलं नाही. हे बोलताना आपल्या चेहऱ्यावरची वेदना रिषवला दिसू नये म्हणून अविराज लगेच दुसऱ्या बाजूला तोंड वळवतो. पण रिषवला माहिती होतं या क्षणी अविराजच्या मनात काय चाललं आहे. त्याची वेदना तो पूर्णपणे समजू शकत होता. हे जाणवताच रिषवच्या डोळ्यातही पाणी तरळलं. त्याच्या डोळ्यांसमोर अनुषा आणि अविराजचे ते सगळे क्षण उभे राहिले. जेव्हा अविराज स्वतःच्या हातांनी अनुषाला खाऊ घालत असे, आपले अश्रू पुसत, काहीही न बोलता तिथून निघून जाणंच योग्य आहे असं रिषवला वाटलं. कारण अविराज इतकी ताकद त्याच्यात नव्हती.
आपल्या भावना आवरण्याची आणि त्या कुणासमोर न दाखवण्याची. अनुषाचा वॉर्ड. अनुषा आपल्या बेडवर अर्धवट टेकून बसली होती. साहिल किंवा सानिया कोणीतरी तिला भेटायला येईल याची ती वाट पाहत होती. इतक्यात वॉर्डचा दरवाजा उघडतो आणि साहिल चेहऱ्यावर हलकीशी हसू ठेवून आत येतो. साहिलला पाहताच अनुषा जवळजवळ बेडवरून उडी मारून त्याच्याकडे जायचा प्रयत्न करते. साहिल पटकन तिच्या जवळ जातो आणि तिला परत बेडवर बसवत म्हणतो, अरे अरे, काय करतेस तू? पडशील, तुला लागेल. अजून तब्येत ठीक नाहीये. शांत बस, मी इथेच आहे. नीट बस आणि मग बोल. साहिल पुढे काही बोलण्याआधीच अनुषा अचानक पुढे येते आणि त्याला घट्ट मिठी मारते. जवळजवळ रडतच ती म्हणते, तू कुठे होतास साहिल? मला माहीत नाही मला काय झालंय. इथे इतके लोक आहेत ज्यांना मी ओळखतही नाही. ते म्हणतात मी त्यांना विसरले आहे. मला काय झाले होतं? मी हॉस्पिटलमध्ये कशी आली? आणि माझ्या छातीवर ही पट्टी का आहे? डॉक्टर म्हणाले मला गोळी लागली होती, पण कशी? आणि त्यानंतर हे सगळं बोलताना अनुषा रडत होती आणि खूपच अस्वस्थ होत चालली होती. त्यामुळे तिला श्वास घेणंही अवघड होऊ लागलं. साहिल तिला शांत करत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, जान, रिलॅक्स. काहीही झालेलं नाहीये. तू आधी पूर्ण बरी हो, मग मी तुला सगळं सांगेन, ठीक आहे? आता तुला फक्त खूप आरामाची गरज आहे. साहिलच्या या शब्दांनी अनुषाच्या मनात अचानक काहीतरी हलू लागलं. धुसर अस्पष्ट आठवणी आणि कानात एक आवाज घुमू लागला, बाळा, त्रास करून घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्याजवळ. अचानक अनुषाच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागतात. ती डोकं धरत परत बेडवर आडवी होत म्हणते, साहिल, माझ्या डोक्यात काहीतरी विचित्र चाललंय. काहीतरी आठवायचा प्रयत्न करते पण जमत नाहीये. धुसर आठवणी आहेत, नीट लक्षात येत नाहीयेत. पण कुणाचा तरी आवाज सतत कानात घुमतोय. असं वाटतंय की कुणीतरी अगदी आपलं माणूस मला काहीतरी सांगत आहे आणि तरीही मी त्याला ओळखू शकत नाही. माझ्यासोबत असंच का होत आहे? साहिल, माझे आपले म्हणावे असे लोक फक्त तूच आहेस आणि सानिया आहे. आणि मम्माबद्दल तर बोलायलाच नको. त्या कधीच माझ्यासोबत राहत नाहीत. अनुषाच्या बोलण्याने साहिल थोडासा घाबरला. कुठे तिला सगळं आठवायला लागलं तर? तसं झालं तर पुढे त्याचं काय होणार? वाटेत येताना त्याने जे काही प्लॅन केलं होतं, अनुषाचा विश्वास पुन्हा जिंकायचा, तिच्यासोबत राहायचं, तिच्या आयुष्यात परत यायचं, सगळंच वाया जाईल. त्याने लगेच स्वतःला सावरलं. अनुषाच्या बेड शेजारी ठेवलेला टेबलवरचा सूपचा बाऊल उचलला. चमचाभर सूप घेत तिच्या तोंडाजवळ नेत म्हणाला, अगं, हे सगळं आता सोड. आधी हे खा. तू शुद्धीवर आल्यापासून काहीच खाल्लेलं नाहीस असं ऐकले मी. असं चालेल का? आधी खाशील तेव्हाच लवकर बरी होशील ना जान. हे ऐकताच अनुषाच्या कानात पुन्हा काही शब्द घुमू लागले, बाळा, आधी थोडं खा आणि मग वेळेवर औषध घे, लवकर बरी व्हायचं असेल तर. अचानक अनुषाने कानावर हात ठेवला आणि वेदनेने किंचाळली, त्यावेळी साहिलने घाईघाईने सूपचा बाऊल परत टेबलावर ठेवला. तिचा हात पकडत काळजीने विचारलं, अनु, काय झालंय? अचानक असं का ओरडलीस? तू ठीक आहेस ना? कुठे दुखतंय का? आणि त्यानंतर पण अनुषाने त्याच्या प्रश्नांना उत्तर न देता उलट विचारलं, साहिल, ते सगळं सोड. मला एवढंच सांग, मला बाळा म्हणून कोण हाक मारायचं? हा शब्द सतत माझ्या कानात का घुमतोय? आणि त्यावेळी अनुषाचं हे ऐकताच साहिलच्या मनात विचारांची गर्दी झाली. आणि त्यावेळी बाळा म्हणजे ती त्या माणसाबद्दल बोलते का ज्याच्यासोबत ती राहत होती? तो तिला बाळा म्हणायचा? जर अनुषाला सगळं आठवलं तर? नाही, मला काहीतरी करायलाच हवं. एवढी चांगली संधी मी हातातून जाऊ देऊ शकत नाही. चेहऱ्यावर बनावटी हसू आणत तो तिच्याकडे पाहून म्हणाला, असं? अगं, तू काय बोलतेस? असं कोणीच नाही तुला बाळा म्हणून. कोण बोलावेल? तू तर माझी जान आहेस, माझी अनु. सगळे तुला अनु म्हणूनच बोलावतात.
तो पुन्हा चमचा तिच्या तोंडाजवळ नेत म्हणाला, हे सगळं जास्त विचार करू नकोस. सगळं ठीक होईल. मी आहे ना तुझ्यासोबत. चल, चांगल्या मुलींसारखं हे संपव. अनुषानेही हे सगळं आपला भास समजून दुर्लक्ष केलं आणि साहिलच्या हातातून सूप प्यायला लागली. साहिल प्रत्येक वेळी चमचाभर सूप घेत असे. त्यावर हलकेच फुंकर मारून ते थंड करायचा आणि मग तिला भरवायचा. साहिल तिची इतकी काळजी घेताना पाहून अनुषाला खूप छान वाटत होतं. कारण हे कदाचित पहिल्यांदाच घडत होतं. कारण सर्वांनाच माहिती होतं साहिलने कधीच अनुषाकडे लक्ष दिलं नव्हतं. त्याच्यासाठी ती फक्त एक आकर्षण होती. प्रेम तर त्याने कधीच केलं नव्हतं. मग काळजी घ्यायचा प्रश्नच कुठे होता? अनुषाच त्याची काळजी घेत आली होती. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्याच्या आवडीनिवडी, सगळं काही. पण साहिलने कधीही तिच्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नव्हतं. म्हणूनच अनुषाला हा नवा साहिल खूप आवडत होता आणि त्यामुळेच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. जिथे हे दोघे इतके आनंदी होते तिथेच वॉर्डच्या बाहेर उभा असलेला एक माणूस त्यांना विचित्र भावनेने पाहत होता. तो दुसरा कोणी नसून अभिराज होता. साहिल आत गेल्यापासून आतापर्यंत जे काही घडलं ते सगळं अभिराजने बाहेर उभं राहून पाहिलं आणि ऐकलं होतं. ज्याच्या मनात सतत तेच चालू होतं. अनुषा शुद्धीवर आल्यावर जेव्हा त्याने तिला मिठी मारली होती तेव्हा तिने त्याला ओळखण्यास नकार देत स्वतःपासून दूर ढकललं होतं. आणि त्याच वेळी साहिल वॉर्डमध्ये आला तेव्हा अनुषा किती अस्वस्थ झाली होती त्याला मिठी मारण्यासाठी. तो जवळ येताच क्षणाचाही विलंब न करता ती त्याच्या गळ्यात पडली होती. जिथे कधी अनुषा अविराजकडून हट्टाने स्वतःच्या हाताने खाऊ घालायला सांगायची, आज तीच अनुषा दुसऱ्याच्या हातून किती आनंदाने खात होती. काचेतून वॉर्डच्या आत पाहत निर्जीव डोळ्यांनी अविराज मनात म्हणाला, माझ्या प्रेमाची ताकद तुला कधीच कळणार नाही. तुला कल्पना नाही. तुला आनंदी पाहण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. जर तुझा आनंद कुणा दुसऱ्यासोबत राहण्यात असेल तर माझा आनंद तुला आनंदी पाहण्यात आहे. आणि तो तिथून निघून गेला. आणि आजचा भाग इथे संपला. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.